नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल जी द्वारा किया गया पत्रकार परिषद का आयोजन। बता दें, कपिल पाटिल जी ने पत्रकारों को जानकारी देते हुए कहा कि भिवंडी लोकसभा में विकास काम को 1 साल में ब्रेक लग गया है और अपने 10 साल के किए गए कार्यों को बताते हुए और क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। मला अनेक कार्यकर्ते, अनेक आपल्यासारखे पत्रकार सहकारी हे भेटत होते, तेव्हा ते सांगत होते की पत्रकार परिषदेमध्ये काय होणार, काय सांगणार. पण आता मला काय माहिती, तुम्हाला माहित असेल, तुम्ही फिरताय, तुम्हाला जास्त माहिती, सांगण्यासारखं काय असेल तर सांगणार. पण मला असं वाटलं होतं की मोठा धमाका वगैरे होणार. कुठला धमाका? तर भिवंडीच्या जनतेला कदाचित सुखद धक्का मिळेल की आजपासून टोरॅन बंद झाला, असं काही गोष्ट असेल असं मला वाटलं होतं. आणि बाकी सगळं जे काही सांगितलं ते सगळं पत्राच्या माध्यमातूनच सांगितलं. आणि माझी सवय, मी जरी पत्र दिलं असलं तरी काही दिवसामध्ये ते काम दिसायला लागलं. आणि म्हणून 10 वर्षात केलेली कामं ती आपल्याला सगळ्यांना दिसतात. आपण तिथून कुठून आला असा, आपल्याला जे कॉन्क्रीटचे रस्ते लागले, आपल्या निदर्शनास काही मेट्रोची कामं, मेट्रोचं काम लागलं असेल, अजून काही कामं लागले असतील, अशी असंख्य काम आहे ज्यांची यादी वाचायला घेतली तर कमीत कमी 2-3 तास लागतील. त्याच्यात ही किरकोळ कामं तर आम्ही सांगितलीच नाही आणि सांगत नाही. पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजे लोकप्रतिनिधी होतो असं नाही. तर लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते. तो कुठल्या सत्तेवर असो, पदावर असो किंवा नसो, तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे. मी 4 जून नंतर, आज आपण आता 30 जून 2025 मध्ये, 4 जून 2024 नंतर 1 वर्ष आणि अजून काही कालावधी गेला. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बरीच अशी कामं आपण 1 वर्षातली मंजूर केलेली आहे. काही कामांच्या मागण्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणाने ती कामे ही मार्गी आपण लावू. पण ज्या काही जनतेला मागच्या 1 वर्षापासून अपेक्षा होत्या, त्या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणून पत्रकार बंधूंनो, तुम्हालाही लक्षात आलं असेल की वर्षभराच्या कालखंडानंतर जेव्हा तुम्ही गेला असाल पत्रकार परिषदेला, तेव्हा होदा पहाड निकला चुहा, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला, ऐकायला मिळालेली असेल. काही मुख्य काम आहेत ते आपल्या पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. जसं ठाण्यापासून भिवंडीपर्यंतची मेट्रोचं काम सुरू आहे. या भिवंडी शहरामध्ये अनेक रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणाची कामं झाली आणि आता सुरू आहे. तीही कामं आपण मंजूर केली आणि त्यांची कामं सुरू आहेत, ती पूर्णत्वात जाते. ठाणे भिवंडी बायपास रोडचं काम पूर्ण आहे. तसं आता नाशिक रोडचं जे सहापदरीकरण आहे, ते गडकरी साहेबांची, आपण ते नाशिकला कार्यक्रम असताना मी तिथे मागणी केली होती आणि गडकरी साहेबांनी तात्काळ त्याला संमती दिली होती. आता एक
7-8 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं नाशिकचे अधिकारी त्यांच्याशी NHAIचे. त्यांनी सांगितलं की आता कुंभमेळ्याचं औचित्य साधून ते 6 लेन रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत. नाशिक भागाकडे, नाशिक जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झालं, ठाण्यामध्ये सुरू व्हायचं. जसं आपलं आता शहापूर, मुरबाड, मसा, कर्जत पर्यंतचा रस्ता त्याचंही काम सुरू आहे. 9 वर्ष झाली व्यक्ती ते काम करत आहे. वाडा रोडचं आंदोलन आहे, प्रश्न विचारला उत्तर देईन मी त्याचं. सन्माननीय आता उद्या जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होतील ते बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर 600 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मनूर पासून ते भिवंडी पर्यंतच्या रस्त्यासाठी त्यावेळेला मंजूर केला होता आणि पुरुषला आम्ही त्याचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं. सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यावेळेला त्याचं भूमिपूजन आम्ही केलं होतं. आणि मनोर पासून काही किलोमीटर त्याचं कामही काँक्रिटीकरणाचं सुरू झालेलं आहे, काही किलोमीटर झालेलं आहे. नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो की ठाण्यापासून भिवंडीपर्यंत मेट्रो आली, परंतु आता नवीन विकास डेव्हलपमेंट ही ठाणे भिवंडी बायपास रोडकडे होते. आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली पत्राद्वारे ठाण्यापासून पडघ्यापर्यंत नवीन मेट्रोचा रूट एक मंजूर करावा. आता हे सगळं पत्र देऊन होते का? पत्र दिल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी चेक केली जाते. ती चेक केल्यानंतर सर्वे केला जातो. सर्वे केल्यानंतर DPR बनवला जातो. DPR बनवल्यानंतर पुढच्या प्रक्रिया सगळ्या सुरू होत असतात. आता हे मी सांगण्याचा हेतू काय ते तुमच्या लक्षात आला असेल, तुम्ही समजून घ्या. शहापूरचा अजून तुम्ही विचार केला तर कलमगावचा अंडरपास आहे, कल्याण पासूनचा मुरबाड पासून बादशेत पर्यंतचा रस्ता आहे. हे मी का सांगतो की परत कोणी याच्या बाबतीत भाष्य करायला नको की हा रस्ता आम्ही बनवतो. जे लोक 10 वर्षात मी काय केलं विचारतात ना, ते जिथे उभं राहून विचारतात ते काम पण मी केलेलं आहे. जिथे कुठे उभं राहून विचारतात ना ते काम सुद्धा मी मंजूर केलेले आहे आणि ते काम बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले आहे. अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं जे काम आहे, माझी आपल्याला सूचना आहे जे खरं आहे ते आपण लोकांसमोर नेण्याचं काम करावं. पत्रकार हा जनतेवर प्रेम करणार असतो. पत्रकाराचं कुठल्या नेत्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम नसतं. उन्होंने बताया कि एक 500 कोटि का रुपए का उन्होंने कुछ योजना बनाई है, उसके विषय में आपको कोई जानकारी है क्या? नहीं, ये मैंने भी वो प्रेस कॉन्फ्रेंस में ही सुना. उसी दिन मैंने भिवंडी के कमिश्नर से फोन पे बात की. उन्होंने कहा कि मेरे पास कोई ये बात बोलने के लिए आया नहीं, मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं. आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो. मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया, कि मुझे भी क्यूरियोसिटी थी कहां से आया है 500 करोड़ का फंड. तो मेरे जानकारी के हिसाब से जो मुझे कारपोरेशन से मिली है, ऐसी कोई भी योजना नहीं. अगर प्राइवेट कुछ होगा तो नहीं करना. आप लोग जाके कारपोरेशन में उसकी इंक्वायरी कर सकते हो, लेकिन इसको प्राइवेट भी करना है तो कारपोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है. कि उसका भी टेंडर आएगा, उसकी भी प्रोसीजर है. ये टेंडर से ही होगा. कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूं तो ऐसा किसी को लगाने के लिए मौका नहीं होता है. उसको प्रोसीजर से ही होता है. बीजेपी की है का जिसमें आपने लिया कि माननीय खासदार जी और आपने भी लोगों को सोलन से राहत नहीं मिल रही. सोलन से काफी तकलीफ ऐसा शहर में है.
तो आप सरकार में है, सरकार से जुड़े हुए, अभी नहीं भले आप बोले कि सरकार में रह चुके, आपको पता है, तो उसके लिए जनता के लिए क्या हो सकता है? देखो, बड़ा अच्छा सवाल है आपका। मैं एकदम एक बात साफ कर दूं आपको, जैसे कि हम सब जानते हैं, जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते, लेकिन मैं किसी पद पे रहूं नहीं रहूं, अगर किसी के ऊपर अन्याय है वो मेरे पास आए तो मैं टोरेंट वालों को बुला के उसको उसके ऊपर जो अन्याय हुआ है उसको हल करूंगा। अभी सुनो, अभी हमारे हाथ में यही एक चीज है, अगर टोरेंट क्या अन्याय करता है क्या नहीं, अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है। मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी बजा के मैं इसको भगा दूंगा, ये मेरा काम नहीं है। मैं प्रशासन जानता हूं, इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता। लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर करूंगा और अन्याय होने नहीं दूंगा। भिवंडी की जनता ये चाहती है कि उनको बिजली कैसे तो किसी भी तरीके से सस्ती मिले, कि सरकार ये चीज कर सकती है। टोरेंट कंपनी को भगाना इतना जरूरी नहीं है, लेकिन उसकी बिजली सस्ती हो या देखो, इसमें दो बातें हैं। टेक्निकल बात ऐसी है कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी, टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में बीएसटी देती है, अदानी देती है, इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये रेट कम हो सकता है। लेकिन दूसरी बात, महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी 26% धीरे धीरे 5 साल में इलेक्ट्रिक का बिल कम होगा। ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं। ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जो जनता के बारे में सोचते हैं, तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी तो भिवंडी को भी मिलेगी। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।